महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। करंजाडे हादरले, भीषण आगीमुळे शेकडो नागरिकांचे प्राण धोक्यात। सिडको विरुद्ध समीर केणींचा एल्गार। रहिवासी इमारतीत गॅस सिलेंडरचा काळा बाजार। करंजाडे सेक्टर R1 येथे दुपारी एका रहिवासी इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या AC आणि गॅस शेगडी दुरुस्तीच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीचे लोळ इतके भयानक होते की काही वेळातच संपूर्ण इमारत काळपट धुराच्या लोटाने वेढली गेली। त्यामुळे इमारतीमधील रहिवाशांची जीव वाचवण्यासाठी प्रचंड पळापळ आणि घबराहट उडाली। या घटनेमुळे करंजाडे आणि पुष्पक नोडमधील अग्निसुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। घटनेची माहिती मिळताच पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि जवानांनी जीवाची पर्वा न करता आग आटोक्यात आणली। मात्र करंजाडे नोडमध्ये स्वतःचे स्वतंत्र अग्निशमन केंद्र नसल्याने पनवेल पालिकेचा दल पोहोचेपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते। सुदैवाने परिसरात ड्रेनेजचे काम सुरू असलेल्या एका पाण्याच्या टँकर चालकाने कमालीची तत्परता दाखवत आग विझवण्यासाठी मोठी मदत केली। दुसरीकडे सिडकोचे अग्निशमन दल अत्यंत उशिरा पोहोचल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी सिडको प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला। अग्निशमन दलाने आग विझवल्यानंतर दुकानाची झडती घेतली असता तिथे धक्कादायक वास्तव समोर आले की दुकानात अत्यंत मोठ्या संख्येने घरगुती वापरायचे गॅस सिलेंडर बेकायदेशीरपणे साठवून ठेवल्याचे आढळून आले। सध्या बाजारात गॅसची एवढी टंचाई असताना एका रिपेअरिंगच्या दुकानात एवढे घरगुती सिलेंडर कुठून आले? अशा या बेकायदा साठीमुळे आगीचे मोठे स्फोट होऊन संपूर्ण इमारत पत्त्यासारखी कोसळली असती आणि शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी गेला असता। घटनेची माहिती मिळताच वडघर पंचायत गण अध्यक्ष समीर केणी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली। करंजाडे आणि पुष्पक रोडमधील स्वतःचे स्वतंत्र अग्निशमन केंद्रासाठी सिडको प्रशासनाविरुद्ध त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। करंजाडे पुष्पक नोडमधील लोकसंख्या झपाट्याने वाढते आणि इमारतीच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र अनिवार्य आहे। गेल्या अनेक वर्षांपासून निवेदना बैठका घेतल्या, अधिकाऱ्यांशी संवाद साधून मागणीचाही पाठपुरावा केला, परंतु सिडको प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आज पुन्हा नागरिकांचा जीव धोक्यात आला। प्रशासनाने आता तरी जागे व्हावे आणि कोणत्याही मोठ्या जीवितहानीची वाट न पाहता तातडीने अग्निशमन केंद्राचा प्रश्न मार्गी लावावा। तसेच रहिवासी इमारतींच्या तळमजल्यावर धोकादायक आणि बेकायदेशीर व्यवसायांना परवानग्या कशा दिल्या जातात असा सवाल नागरिक विचारत आहेत। संपूर्ण या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी आग्रही मागणी जोर धरत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, करंजाडे, पनवेल।